आणि हे माझ्या बिझनेसचे 2500. वा राजू मॅडम, भारीच कमवायला लागलीस ग तू. हा मग धनुदीदीच्या लग्नाचा खर्च मी पण उचलणार आहे. हातात तुझ्या एवढा नाही जमणार दादा, पण वाईट जमेल तेवढं. त्याची काही गरज नाही राजू. अरे धनुच्या लग्नाचा विषय ठरलाय की सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न आहे तिचं. म्हणजे तू माझ्या लग्नात जरा पण खर्च नाही करणार होय? करणार की ग? बोल काय करू. काहीच नको. तू फक्त टेन्शन फ्री राहा, म्हणजे मी खुश. किती समजूतदार आहे का तुम्ही सगळं. धनुच्या लग्नासाठी जे पैसे बाजूला काढून ठेवले ना, ते पैशाची एफडी करायला सांगितले तुझ्या सासऱ्याकडचे. त्यासाठीच आम्ही दोघं निघालो. पण काही म्हणा धनुदीदी, असलं भारी सासर मिळालंय ना तुला. बघ की. खर्च नाही, काय नाही, वरात नाही, मंडप नाही, सगळे पैसे टोटल सेव्हिंग. मला काय वाटतं, दाजी आहेत ना, एक दिवस नंबर 1 बिझनेसमॅन होणार आहेत काय. हा मग आमचे हे आहेतच सुपर वायरमॅन. होय धनु, अगं सुपरवायझर असतं ते. तेच ते दादा, तेच ते खरं. काय धनु, कसली इंग्लिश तुझं. तुझ्या इंग्लिशला दंडवत बरं का. असं तुझ्या नवऱ्यासमोर बोलू नको इंग्लिश. बघ की, कसली इंग्लिश बोलते. तेच ते वायरमॅन काय. तेजू, काय झालं. काय नाही दादा. तेजू, तुला किती वेळा सांगितलंय, अरे नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. तुझा दादावर विश्वास आहे ना. असं समज तू सुट्टीला आलीस माहेरी आणि निवांत राहा. राशील ना. हसबू, तुझं चल बँकेत जाऊन. हा चल. आणि त्याच्यानंतर दुकानात जायचं हिशोबाला, विसरला का. होय राजू मॅडम, जाऊया चला. डॅडी बोलवलं होतं. या या या, बसा बस. आम्ही असं ऐकलं तर तुम्ही माफी मागायला सुनबाईंच्या घरी गेला होता म्हणे. हा ते मग काय झालं, का नाही आल्या सुनबाई घरी. काय झालं, का नाही आल्या सुनबाई घरी. अक्का चहा सांडला. चहा नाही सांडला, तुमच्या लेकाचा मेंदू सांडला. तो परत त्याच्या डोक्यात भरा. आई म्हणून तेवढं तरी करा. दारू पिऊन कुणी बायकोला त्याच्या घरी आणायला जातं का. अक्कल काय शेण खायला गेली का तुमची. हे तुमच्यामुळं आहे तर कुलीत मिळालं ना त्यांच्या हातात. लायकी नसलेली माणसं आम्हाला राजीनामा मागायला लागली, तरी बी नशा उतरणार तुमची. आमचा पैसा तुम्हाला मिळाला तसं आमचं राजकारणी डोकं का नाही मिळालं तुम्हाला. तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं, गोडी गुलाबीनं सुनबाईनं घरी घेऊन यायचं सांगितलं होतं ना. डॅडी, माझ्याकडून जेवढं प्रेम शक्य होतं तेवढं मी ट्राय केलं. आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम नाही माझ्यात. प्रेम नाही कमी पडलं, दारू जास्त झाली. आम्हाला आमची सुनबाई परत घरात पाहिजे, आणि त्यानं तुम्हीच बोलवणार.
आणि ते बी लाडी गोडीनं. बरोबर बोलतोय का आम्ही? वय हे आमचे चिरंजीव आम्हाला काय सुखानं जगू देणार असं वाटत नाही. यांचा कांडका आम्हालाच पाळावा लागणार. ए छत्री, हा ते बँकवाल्यांना फोन केला का? हो डॅडी, केला होता त्यांना फोन. हा बाण तरी निशाण्यावर लागू दे. आणखी काय काय आपल्या घरात? तुला पाहिजे ते सगळं आहे. फ्रीज आहे, टी व्ही आहे, गॅसची शेगडी पण आहे. कार आहे का आपल्याकडं? कार कशाला कशाला लागते आपल्याला कार? नाही, आपल्याकडं मस्तपैकी बाईक आहे. ते बी आहे. हो होती म्हणा होती. ऐक ना पिल्लू, तुला नंतर करू का? नाही, मित्रमंडळी आलीत माझी, बोलतो आणि लगेच करतो. हा चालेल. साहेब नमस्कार, बसून घ्या. चहा ठेवायला सांगू का? त्यापेक्षा कर्जाचे पहिले पैसे द्या. 20 लाख कर्ज आहे तुमच्यावर. अहो साहेब, थोडी मुदत वाढवून द्या की. हे बघा, पैसा आलं का नाही की सगळं एकदम भरतो, आहे का नाही? हे ऐकून ऐकून थकलोय आम्ही. ए जा रे, गाडी उचला यांची. अहो अहो असं नका करू. मग मी धनूला गाडीवर कसं नेणार? ते तुमचं तुम्ही बघा. हं? ए, तुम्ही बाहेर थांबा, मी जरा यांच्याशी बोलतो. अहो साहेब, धनू कोण? होणारी बायको का? हो त्याची बायको आहे. तिला माहिती आहे का हे कर्जाबद्दल? काय वार्ता करताय राव? त्यांना माहित असतं तर लग्न ठरलं असतं का? हे बघा, लग्नाचा विषय आहे म्हणून सांगतोय. हे कुठलं ना कुठलं कळतच. काय, लग्न मोडायच्या आत साखरपुडा करून घ्या म्हणजे टेन्शन नाही. नाहीतर हे कर्ज प्रकरणांमध्ये ब्रह्मचारी राहावं लागल आयुष्यभर. आता या वेळेला सोडतो, पण पुढच्या वेळेला सोडणार नाही. कर्ज लवकर फेडा. हो फेडतो फेडतो, हो, काय काळजी करू नका, फेडतो फेडतो. लईच भारी आयडिया दिली की ह्यांनी. उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाकू. हा उरकून टाकू. डॅडी, काम झालं बर का? वाट लावून दिले साखरपुड्याची. आज ना उद्या बार फुटेलच बघा. नक्की ना? काय गडबड? अजिबात नाही होणार. पण डॅडी, तेवढं पवन चक्कीचा प्रकल्पाचं कर्ज करताना मला लक्षात ठेवा म्हणजे झालं. आमचं काम करणाऱ्या माणसाचं नाव आम्ही कधीच विसरत नसतो. शंतनू राव, तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करतो. हो हो. सूर्या, लय माज करत होतास ना? आता बघतोच आम्ही धनूचा साखरपुडा जावयाशिवाय कसं करतोस. हे काय केलंय तुम्ही? काय केलं? काय नाही, यांनी केलं असेल काहीतरी. हे काय केलं तुम्ही? मी 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 नाही काय केलं, ह्या पुढ्याने केलंय. नाही नाही मी 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 हे काजूनच केलं असणार आहे काय. मी नाही काय केलं, पुढ्याने केलं. हे तुम्ही तिघांनी केलंय. तिघांनी? या महिन्याचा सगळ्यात जास्त नफा काढलाय तुम्ही. वा, अशी जर प्रगती होत राहिली ना तर एक दिवस या दुकानाचा मॉल नक्कीच करू आपण.
हा वहिनी, ते स्वप्न पण लवकरच पूर्ण होईल. हा दादा. होणारच. दादा म्हणलं सगळी स्वप्न पूर्ण होणार. भारती पाहुणं थांबा. हा बोला की पाहुणं. हा नमस्कार. नाही म्हणजे एक अडचण आली आहे हो. का काय झालं? नाही आमचं गुरुजी म्हणलं की ती सामुदायिक विवाह सोहळा वेळा ठीक आहे, पण लग्नाच्या आधी साखरपुडा करावाच लागल. हा, आणि तो बी उद्याची उद्याच. नाही म्हणजे गुरुजी काय म्हणलं की नाही केला साखरपुडा तर लग्नानंतर अहो संकट येतेली. उद्याची उद्या साखरपुडा. पण तुम्हीच तर आधी म्हणला होता ना. पण आता असं अचानक कसं काय? आपण आता गुरुजींनीच सांगितल्यावर तुम्ही आम्ही काय करणार ना. आणि गुरुजींवर विश्वास नाही काय तुमचा? अहो नाही नाही, तसं नाही. ठरलं तर मग उद्या साखरपुडा करून टाकू. तुमच्याच घरी करू. हा बघा, सकाळी 11चा टाइम फिक्स करून टाकू. हा, आणि एक एक तोळाच्या अंगठ्या करू दोन्ही बाजूंनी. एक तुमची आणि एक आमची. कस लागा, तयारी लागा आता, है ना? हा ठीक आहे चालेल. आपल्याला धनुचा साखरपुडा करायचं उद्याची उद्या, आणि घरच्या घरी करायचं. काय उद्या असं अचानक? अगं त्यांच्या गुरुजींनी सांगितलं त्यामुळं. आणि एवढी सगळी तयारी कशी करायची एका दिवसात? मला त्याचं टेन्शन नाही, अरे मला दुसरंच टेन्शन आहे. आता या कार्यक्रमाला डॅडीना बोलवायला लागणार. बहिणीचं नवऱ्याने घरचं जावं म्हणून शत्रू पाहुण्यांना पण बोलवायला लागणार. आणि जर ते नाही आले तर पाहुणं प्रश्न विचारतील. तर ते जीव माहेरी हे कळलं तर त्यांना. पप्पा, हा, एक काम भारी झालं बरं का. हा. तुम्ही त्या लोकांकडनं ना 1 तोळ्याची अंगठी कबूल करून घेतली ती. हाऊ, किमान आपले 2-3 महिन्याचे हप्ते तरी जातील. हा, नाहीतर काय. नाहीतर काय म्हणे, मी दम टाकला म्हणून. नाहीतर हे कशाचं बोलत्यात? हे बरोबर आहे, पण आपल्याला आता धनूला पण एक अंगठी करून द्यायला लागेल की. अरे काय येडा झाला काय तू? हे बघ, आपण तोळ्याची अंगठी घालू असं कबूल केलंय. आपण सोन्याची अंगठी घालू असं कुठं कबूल केलंय आपण? ती सोन्याचं पाणी दिलेली अंगठी असते की नाही बाजारात, 1000-1200 रुपयाची, ती देऊन टाकू. पप्पा, अहो असं काय करताय? तेवढी तरी कुठे आहेत आता माझ्याकडे पैसे? शेवटचेच 1500 राहिले. बाप पण लेख दोघं बी एक जात अडाणी. कधी तुम्हाला अक्कल यायची ना कुणाला माहिती. अंगठी द्यायचीच नाही. काय काय डोसक्यावर पडली काय तू? मम्मी, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांगते, कान करा इकडं. तर बघ, बघूच. सावकाश. किती वेळा सांगितलं भांडत जाऊ नका म्हणून. आता काय लहा. दाजी आलेत. असा मी पाणी आणते. हा, बसा ना. घ्यायला आलोय थोडं.
आमची दाजी म्हणले होते ना काल शुद्धीत या म्हणून, आलो शुद्धीत. आणि हो, माझ्याकडनं चूक झाली, सॉरी. घ्या कपडे भरायला घ्या. मी नाही येऊ शकत अशी. अशी नाही येऊ शकत म्हणजे कशी येणार मग? का बँड बाजा आणू का तुला घरी घेऊन जायला? अहो दाजी काय बोलताय? मराठीत बोलतोय. अरे हो, तुला इंग्लिशच कळतं नाही का? बायको, लेट्स गो, गोईंग होम. दादाला विचारल्याशिवाय मी नाही येऊ शकत. तुम्ही तो घरी असताना या. काय ग तुझं दादा 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 होय? तुझ्या दादाच्या मागं मागं फिरायचं का मी? नाही, मला नाही ना माहिती तो कधी घरात असतो आणि कधी नसतो ते. आणि दादाचा एवढाच पुळका होता तर नवरा केलाच कशाला? 4 गोष्टी प्रेमाने बोलतोय, समजावतोय, तर नीट ऐकायच्या. काय डोक्यावर नाही चढायचं. शेवटचं विचारतोय, येणार आहेस का नाही? दाजी काय बोलताय तुम्ही? पण तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा वागण्याने अक्का परत घरी येईल का? आणि काय चुकीचं बोलली ती? आमचा दादा समजासाठी आमची आई बाप समजा आहे. मग त्याला विचारायला नको का? आपण नाही काम करू, तुम्ही थांबा इकडेच. मी ना दादाला कॉल करते आणि त्याला कॉल करून सांगते की दाजी घरी आलेत आणि ते परत अक्कावर चिडचिड करतायत म्हणून. म्हणजे कसं तुम्ही आणि तो काय ते बघून घ्या. भागू जा पटकन फोन आहे. ए थांब थांब थांब. नाही म्हणजे फोन लावायची काही गरज नाही. तसंही मला येळ नाही, त्यामुळे मी काय त्याची वाट बघत बसणार नाही. पण बायको, तुला सांगते, हे नवऱ्याला असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही. त्याचे भोग भोगावे लागणार तुला. सूर्या, कधी कधी काही काही गोष्टी ना वेळेवर सोडायच्या असतात. आता जे काही झालं त्यात आपली किंवा तेजूची काही चूक नव्हती ना. त्यामुळे तू फार याचा बर्डन घेऊ नकोस. आणि राहता राहिला प्रश्न डॅडींचा, तर मला नाही वाटत ते येतील. त्यामुळे आपण आपापला साखरपुडा पार पाडूयात. नाही नाही, त्या घरच्या कुठल्याच कार्यक्रमाला डॅडी नाही आला असं झालंच नाही तर ते काय नाही, मीच आमंत्रण त्याला जातो. मला खात्री आहे डॅडी नक्की येतील. आणि तयारीचं काय? ती कशी करायची आपण? तुम्ही नका काळजी करू, सगळं होतंय. हे बघा, काजू पुढे आहे ना, डेकोरेशनचं बघतील, राजू जेवणाचं बघत, आणि बाकीची कामं माझी हुशार बायको आहे ना ती बघत. आणि उरली सुरलेली कामं आहे ती मामाने पप्पी करल आहे ना. धनुचा साखरपुडा आहे ना, तणक्यात करू आपण. हा, तणक्यात करू. चला तर मग कामाला लागूयात. मी आता जेवणाचं सामान दुकानातनच घेऊन जाते. मी तिला मदत करतो. चालतंय. दादा, मी डेकोरेशनचं बघतो. हा, आणि मी लगेच आमंत्रण द्यायला जातो. हा, आणि ना मी धनुच्या कपड्यांचं आणि अंगठीचं बघते. झालं तर मग आपल्या धनुचा साखरपुडा आहे ना, भारीच पार पडणार आहे बघा. देवा, तुझा आशीर्वाद असू दे, सगळं व्यवस्थित होते. बोला गणपती बाप्पा.